राज्य मंत्री पंकज भोयर ने नागपुर में मीडिया से बातचीत में तालुका, जिला व राज्य स्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान स्पर्धा को लेकर खुलकर बात की। आगे भोयर ने विज्ञान प्रदर्शनी में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों के लिए लागू मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना पर अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि वर्धा जिले से इस योजना की शुरुआत हो चुकी है और योजना अंतर्गत राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनी में उत्कृष्ट 40 से 50 विद्यार्थियों को नासा भेजने का प्रयास है। आगे भोयर ने एनसीपी राष्ट्रीय अध्यक्ष पद पर सुनेत्रा पवार के नाम को लेकर स्पष्ट बयान साझा किया। आपल्या राज्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर बाल वैज्ञानिक स्पर्धाही होत असते, त्या ठिकाणी प्रदर्शन होत असते। त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे। याच्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपण मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना ही एक योजना त्या ठिकाणी सादर केली होती, ज्या माध्यमातून जिल्हा स्तरावरच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी इस्रो या बेंगलोरतल्या विज्ञान केंद्राला भेट द्यावी। त्याच पद्धतीने राज्यातले जे चांगले विद्यार्थी राहतील राज्य स्तरावरचे त्यांना नासा अमेरिकेला ह्या विज्ञान केंद्राला भेट देण्याची योजना तयार करण्यात आली होती। या संदर्भात आपण वर्धा जिल्ह्यात याची सुरुवात केलेली आहे। मागच्या 16 तारखेला हे विद्यार्थी बेंगलोरला इस्रो ह्या विज्ञान केंद्राला भेट देऊन आले। आज ते या ठिकाणी परत येत आहेत, त्यांचं आपण स्वागत करणार आहेत आणि भविष्यात देखील या पद्धतीनं विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून रुची वाढविण्याकरिता त्यांना ऊर्जा प्रोत्साहन देण्याकरिता अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्यात। तालुका स्तरावरचे आणि जिल्हा स्तरावरचे विद्यार्थी हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठविण्यात यावं व राज्य स्तरावरचे जे 4-6 न पाठविता आमची मागणी आहे की जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळावी। किमान 40 ते 50 विद्यार्थी हे राज्यस्तरीय योजनेतून त्या ठिकाणी नासाला जाणार आहेत। हा सर्वस्वी प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे नेते पदाधिकारी यांचा आहे, त्याच्यामुळे ते सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकत्रित बसून निर्णय नाही त्या ठिकाणी शोध सुरू आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तिथलं पोलीस प्रशासन लवकरात लवकर जिल्ह्यामध्ये एटीएसची कारवाई सुरू आहे। काल मध्ये पाहायला मिळाला काही वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरू आहे। काय माहिती आहे राज्यातल्या गुप्तचर संस्थांना जेव्हा काही माहिती मिळते किंवा टीप मिळते त्या संदर्भात ते पहिले उच्च न्यायालयामध्ये त्याची माहिती देत असतात, त्यांना माहिती देतात आणि मग त्या पद्धतीची कार्यवाही करतात आणि केलेल्या कारवाईचा अहवाल देखील त्या ठिकाणी ते न्यायालयामध्ये देतात।